नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनल. माता पार्वती आणि महादेव हे सृष्टीचे आधारस्तंभ आहेत. देवी पार्वती नेहमी जगाच्या कल्याणासाठी काही ना काही करत असते. परंतु एकदा माता पार्वतीने एक असं गुपित व्रत धरलं ज्याची भनक प्रत्यक्ष महादेवांनाही लागली नाही. या व्रताने पृथ्वीवरील एका अत्यंत साध्या आणि कष्टाळू कुटुंबांचं नशीब कसं पालटलं याची ही एक भावस्पर्शी कथा. कैलास पर्वत, जिथे वाऱ्याचा प्रत्येक झोत ओमकाराचा नाद करत वाहतो आणि जिथे मृत्यूचा अधिपती स्वतः शांततेचा अनुभव घेतो. पण आज कैलासाची ही शांतता काहीशी वेगळी होती. नंदी चिंतेत होता. गणराज गजानन आपल्या मोदकाचा आस्वाद विसरून मातेच्या कक्षाकडे पाहत होते आणि कार्तिकीय आपल्या मयुरासह शिखरावरून खाली उतरले होते. कारण एकच होतं, माता पार्वती गेल्या 7 दिवसापासून कुणालाही न भेटता एका गुप्त गुहेत ध्यानस्थ बसली होती. महादेव आपल्या समाधीतून जागे झाले. त्यांनी सभोवताली पाहिले, पण माता पार्वती तिथे नव्हती. सृष्टीची जननी जर विचलित असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण विश्वावर होतो. महादेवानी अंतर्ज्ञानाने पाहिले तर पार्वती एका अशा व्रतात मग्न होती ज्यांचं नाव शास्त्रातही कुठे सापडत नाही. हे होतं शून्य हृदय व्रत. हे व्रत तेव्हाच केलं जातं जेव्हा देवीला जगातील एखादं असं दुःख दिसतं जे नियतीच्या लेखणीनेही पुसता येत नाही. महादेव हळुवार पावले टाकत त्या गुहेपाशी आले. तिथे माता पार्वती जमिनीवर बसली होती. समोर एक मातीचा दिवा जळत होता, पण त्या दिव्याची ज्योत तेलावर नाही तर मातेच्या डोळ्यातून येणाऱ्या करुणेच्या थेंबावर तेवत होती. देवीचे हे व्रत का सुरू होतं याचं कारण दडलं होतं पृथ्वीवरच्या एका विरळ वस्तीत. भैरवपूर नावाच्या एका लहानशा गावात एक झोपडी होती जिथे दारिद्र्याने स्वतःचं घर केलं होतं. सोमदत्त एक असा माणूस ज्याचा चेहरा कष्टाने काळवंडला होता, पण डोळ्यातली चमक अजूनही जिवंत होती. त्याच्या समोर त्याची पत्नी सुमती निश्चित पडली होती. ती आजारी नव्हती, ती भुकेलेली होती. आणि त्याही पेक्षा मोठं दुःख म्हणजे त्यांचा 7 वर्षाचा मुलगा माधव डोळ्यात पाणी आणून विचारत होता, बाबा, आई उठत का नाहीये? तिला भूक लागली असेल ना? मलाही लागलीये. सोमदत्तने आपली रिकामी झोळी घट्ट पकडली. आज सलग 5वा दिवस होता. त्याला जंगलात एकही वाळलेलं लाकूड मिळालं नव्हतं. संपूर्ण जंगल जणू कोरडं पडलं होतं, पण एकही फांदी तुटून पडत नव्हती. जणू नियतीनेच त्याला रोखलं होतं. त्या रात्री सोमदत्त गावाच्या बाहेर असलेल्या एका मोडकळीस आलेल्या शिवमंदिरात गेला. तिथे पिंडीवर बेलपत्रही नव्हतं. त्याने आपल्या उपरणानं पिंडीवरची धूळ साफ केली. महादेवा, तो हुदके देत बोलला, लोक म्हणतात तू भोळा आहेस, पण माझ्या नशिबाच्या वेळेस तू इतका कठोर का झालास? माझ्या मुलाचा चेहरा बघवत नाही रे. मी काही मागत नाही, फक्त माझ्या कुटुंबाला आजच्या रात्रीपुरता अन्न दे. जर उद्या सूर्य उगवण्यापूर्वी मला मार्ग मिळाला नाही तर मी समजून घेईन की तुझा न्याय फक्त श्रीमंतासाठीच उरलाय. त्याच्या डोळ्यातून एक अश्रू पडला आणि बरोबर त्या क्षणी कैलासावर माता पार्वतीच्या डोळ्यातूनही एक थेंब पडला. कैलासावर महादेवानी गृहीत प्रवेश केला. पार्वती, हे कोणतं व्रत ज्याच्यासाठी तू तुझं मातृत्व आणि माझं सान्निध्यही त्यागून येथे बसली आहेस? माता पार्वतीने डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात ब्रह्मांडाची वेदना होती. त्या शांत स्वरात म्हणाल्या, स्वामी, जेव्हा एखादा निष्पाप जीव न्यायाची अपेक्षा सोडून मरणाच्या दारात उभा असतो तेव्हा केवळ आशीर्वाद पुरेसे नसतात, तेथे स्वतःच्या पुण्याचा अंश द्यावा लागतो. मी हे व्रत सोमदत्तासाठी नाही तर पृथ्वीवरच्या प्रत्येक शेवटच्या माणसाच्या विश्वासासाठी करत आहे. हे व्रत गुपित आहे, कारण जर जगाला कळलं की देव भक्तासाठी रडतो तर भक्त देवाला कधीच घाबरणार नाहीत. फक्त प्रेम करतील.
महादेव हसले, पण देवी, सोमदत्तची परीक्षा अजून संपलेली नाही. आजची रात्र त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी काळ रात्र ठरणार आहे. काय तू त्याला वाचवू शकशील? माता पार्वतीने त्या मातीच्या दिव्याकडे पाहिले, ज्याची ज्योत आता रौद्र रूप धारण करत होती. मी वाचणार नाही स्वामी, त्याचं नशीब आता मी स्वतःच्या हाताने पुन्हा लिहिणार आहे. त्या रात्री सोमदत्तच्या झोपडीचे दार कोण ठोठावतं? माता पार्वतीचं गुपित व्रत कसं पूर्ण होतं? ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि सोमदत्तला अशी कोणती वस्तू मिळते जी पाहून संपूर्ण गाव थक्क होतं. बाहेर वादळी वारा सुटला होता. विजांचा कडकडाट जणू आकाशाला चिरून टाकून पाहत होता. सोमदत्त त्या मोडकळीस आलेल्या मंदिरातून आपल्या झोपडीकडे निघाला. त्याच्या मनात विचाराचे काहूर माजले होते. रिकाम्या हाताने घरी गेल्यावर मुलाला काय सांगणार? पत्नीच्या डोळ्यातली ती आशा कशी पेलणार? सोमदत्त झोपडीपाशी पोहोचला. आत दिव्याचा मंद प्रकाश थरथरत होता. त्यांनी थरथरत्या हाताने दार उघडले. सुमती जमिनीवर पडून होती आणि माधव तिच्या कुशीत झोपण्याचा प्रयत्न करत होता. अचानक त्या वादळात कुणीतरी बाहेरून दार ठोठावले. ठक 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 ठक. यावेळी या वादळात कोण आला असेल? सुमतीने घाबरत विचारलं. सोमदत्तने दार उघडले. समोर एक वृद्ध दाम्पत्य उभे होते. त्यांचे कपडे फाटलेले, अंगावर माती माखलेली आणि चेहऱ्यावर प्रचंड थकवा होता. त्या वृद्ध माणसाच्या हातात एक काठी होती आणि वृद्ध स्त्रीने एक जुनाट पदर डोक्यावरून घेतला होता. बाबा, खूप भूक लागली आहे आणि बाहेर पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. आजची रात्र या छताखाली आश्रय मिळेल का? त्या वृद्ध माऊलीने अतिशय कैविलवाण्या स्वरात विचारले. सोमदत्त क्षणभर थबकला. त्याच्या स्वतःच्या घरात अन्नाचा कण नव्हता, पण दारात आलेल्या अतिथीला नाही म्हणणं त्याच्या संस्कारात नव्हतं. तो म्हणाला, माते, घर तुमचंच आहे, पण तुम्हाला द्यायला माझ्याकडे अन्न नाही. आम्ही स्वतः 3 दिवसापासून उपासी आहोत. सुमती उठून उभी राहिली. तिने सोमदत्तचा हात धरला आणि हळू आवाजात म्हणाली, स्वामी, दुपारी माधवासाठी मी अन्नाचे 2 घास लपवून ठेवले होते. तो झोपला आहे. आपण हे अन्न या पाहुण्यांना देऊया का? आपण उपाशी राहू शकतो, पण या वयात ही माणसं हा मार सोसू शकणार नाही. सोमदत्तच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने होकार दिला. सुमतीने ते 2 घास एका पानावर वाढले आणि त्या वृद्ध दाम्पत्यासमोर ठेवले. त्या दोघांनी मोठ्या आनंदाने ते अन्न ग्रहण केले. जणू काही त्यांना जगातील सर्वात मोठं सुख मिळालं होतं. त्या क्षणी कैलासावर माता पार्वतीच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज चमकलं. तिचं व्रत आता सिद्ध झालं होतं. तिने आपला डोळा उघडला आणि म्हणाल्या, धन्य आहे तो जीव जो स्वतःच्या भुकेपेक्षा दुसऱ्याच्या वेदनेला मोठं मानतो. स्वामी, आता वेळ आली आहे. महादेवांनी डमरू वाजवला. तो नाद केवळ कैलासावर नाही तर सोमदत्तच्या झोपडीतही घुमला. अचानक त्या वृद्ध माणसाने आपल्या हातातील ती जुनी खडबडीत लाकडी काठी सोमदत्तच्या हातात दिली. मुला, तुझ्याकडे तुला द्यायला आमच्याकडे काहीच नाही, पण ही काठी लक्षात ठेव. ही साधी काठी नाही, हे तुझ्या कर्माचं फळ आहे. उद्या सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणासोबत तू तुझ्या शेताच्या कोपऱ्यात जा आणि तिथे ही काठी रोव. जे काही घडेल ते कुणालाही सांगू नकोस. हे गुपित राखलंस तरच तुझं नशीब टिकेल. काठी हातात घेताच सोमदत्तला एक विलक्षण ऊब जाणवली. तो काही बोलणार इतक्यात एक प्रचंड विजेचा कडकडाट झाला आणि एका क्षणात ते वृद्ध जोडपे तेथून नाहीसे झाले. झोपडीचे दार उघडे होते. बाहेर पाऊस थांबला होता आणि वातावरणात
चंदनाचा मंद सुगंध दरवळत होता. स्वामी ते कुठे गेले? सुमतीने आश्चर्याने विचारले. सोमदत्त फक्त त्या काठीला पाहत राहिला. ती काठी आता लाकडाची वाटत नव्हती, तर ती जणू प्रकाशमान होत होती. सकाळ झाली. सोमदत्तने काठी घेतली आणि आपल्या नापीक शेताकडे धाव घेतली. गावकऱ्यांनी त्याला हसण्यावारी नेले. बघा, सोमदत्त आता वेळा झालाय, हातात काठी घेऊन शेतात नाचतोय. पण सोमदत्तने कुणाकडेही लक्ष दिले नाही. त्याने शेताच्या ईशान्य कोपऱ्यात जाऊन ती काठी जमिनीत रोवली. जशी काठी जमिनीत शिरली तशी जमीन थरथरू लागली. जमिनीतून पाण्याचा एक मोठा कारंजा फुटला, जो वाळलेल्या जमिनीला तृप्त करू लागला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या पाण्यातून सोन्यासारखी चमकणारी बीजे बाहेर पडू लागली. सोमदत्त थक्क होऊन पाहत होता. हे काही सामान्य धान्य नव्हतं. हे पार्वती अन्न होतं, जे केवळ देवाच्या भूमीवर उगवतं. सोमदत्त श्रीमंत तर होतो, पण गावात दृष्ट सावकाराची नजर त्याच्या या चमत्कारी काठीवर पडते. माता पार्वतीचं हे गुपित व्रत सोमदत्त कसं जपतो? जेव्हा सावकार ती काठी चोरतो तेव्हा काय भयानक संकट येते? शेवटपर्यंत कथा नक्की ऐका. कथा जर आवडली तर सबस्क्राईब करा. सोमदत्तच्या नशिबाने अशी काही कलाटणी घेतली होती की संपूर्ण भैरवपूर गाव थक्क झालं होतं. जे शेतात वर्षानुवर्ष धड गवत उगवत नव्हतं, तिथे आता हिरवीगार सोन्यासारखी चमकणारी पिके डोलत होती. पण हे यश केवळ संपत्तीचं नव्हतं. सोमदत्तने त्या अक्षय अन्नाने गावातील प्रत्येक भुकेल्याचं पोट भरलं होतं. मात्र जिथे प्रकाश असतो तिथे सावलीही असतेच. गावाचा दृष्ट सावकार धनीराम याच्या डोळ्यात सोमदत्तचं हे वैभव खुपू लागलं होतं. धनीरामला समजलं होतं की सोमदत्तच्या त्या प्रगतीचं मूळ त्या काठीत आणि एका गुपितात आहे. त्याने रात्रीच्या अंधारात सोमदत्तच्या घरावर पाळत ठेवली. त्याने पाहिलं की सोमदत्त रोज रात्री त्या काठीची पूजा करतो आणि तिला शेताच्या मध्यभागी एका विशेष जागी पुरून ठेवतो. एका अमावस्येच्या रात्री जेव्हा संपूर्ण गाव गाढ झोपेत होतं, तेव्हा धनीरामने सोमदत्तच्या शेतात शिरून ती दिव्य काठी चोरली. आता हे वैभव माझं असेल. मी या काठीच्या जोरावर संपूर्ण राज्याचा स्वामी होईल, असा विचार करत तो ती काठी घेऊन आपल्या घरी पळाला. इकडे कैलासावर माता पार्वतीचं ध्यान भंग पावलं. त्या शांत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. महादेवाने विचारलं, देवी, तुझं गुपित व्रत आता संकटात आहे. त्या लोभी माणसाने तुझं प्रतीक चोरलं आहे. तू त्याला दंड देणार की सोमदत्तची पुन्हा परीक्षा घेणार? माता पार्वती स्मित हास्य करत म्हणाल्या, स्वामी, हे व्रत त्यागाचं आहे, भोगाचं नाही. जो दुसऱ्याचं हिसकावून घेतो त्याला ते पचवणं शक्य नसतं. नियती आता स्वतःच न्याय करेल. धनीरामने ती काठी आपल्या तिजोरीपाशी नेली आणि जमिनीवर आपटली. त्याला वाटलं होतं की सोन्याचा पाऊस पडेल, पण घडलं उलटच. जशी काठी जमिनीला टेकली तसा त्यातून पाण्याचा कारंजा नाही तर धगधगता अग्नी बाहेर पडू लागला. धनीरामची तिजोरी जळून खाक झाली. त्याला दिसू लागलं की त्या काठीचं रूपांतर एका विशाल सापात झालं आहे, जो त्याला गिळायला धावत आहे. धनीराम जीवाच्या आकांताने ओरडत घराबाहेर पळाला. वाचवा, 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 ही काठी भूत बाधित आहे. तो ओरडत सोमदत्तच्या पायाशी जाऊन पडला. सोमदत्त बाहेर आला. त्याने पाहिलं की सावकार थरथर कापत आहे. सोमदत्तने शांतपणे ती काठी उचलली. त्याच्या हातात येताच ती पुन्हा शांत झाली आणि तिचं रूपांतर एका साध्या लाकडात झालं. धनीराम रडत म्हणाला, सोमदत्त, मला माफ कर. मी तुझ्या सुखाचा हेवा केला, पण या काठीने मला माझं मरण दाखवलं. सोमदत्तने त्याला उठवलं आणि म्हटलं, सावकारजी, हे वैभव माझं नाहीच.
हे त्या माऊलीचं देणं आहे, जिने मला हे गुपित दिलं. तुम्ही लोभ धरलात म्हणून ती आग झाली, मी श्रद्धा ठेवली म्हणून ते अन्न झालं. त्या क्षणी आकाशातून एक दिव्य प्रकाश पडला. संपूर्ण गावाला एका तेजस्वी देवतेचं दर्शन झालं. ती माता पार्वती होती. गावकरी गुडघ्यावर बसून नमन करू लागले. माता पार्वती सोमदत्ताला उद्देशून म्हणाल्या, सोमदत्त, माझं गुपित व्रत आज पूर्ण झालं. तू केवळ संकटात धीर धरला नाहीस, तर संपत्ती मिळाल्यावरही तुझा अहंकार जागृत झाला नाही. हे अन्न, हे शेत आता सदैव तुझा असेल. पण लक्षात ठेव, जोपर्यंत तू गरिबाची सेवा करशील तोपर्यंतच हे वैभव टिकेल. देवी अंतर्धान पावली. सोमदत्तच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्यांनी ती काठी शेतात नाही तर त्या जुन्या शिवमंदिराच्या गाभाऱ्यात नेऊन ठेवली, जेणेकरून ती सर्वांच्या श्रद्धेचं केंद्र बनेल. माता पार्वतीचं गुपित व्रत म्हणजे दुसरं काही नसून आपल्या कठीण काळात देवाने आपल्यासाठी गाळलेला अश्रू असतो. आपण फक्त श्रद्धेने त्या अश्रूचे रूपांतर वरदानात करायचं असतं. सोमदत्त आणि त्याच्या कुटुंबाची ही कथा केवळ एका चमत्काराची कथा नाही, तर ती मानवी मूल्य आणि दैवी कृपा यांच्यातील अतूट नात्याचं दर्शन आहे. या कथेचा समारोप आपल्याला 3 अत्यंत महत्वाचे जीवनपाठ शिकवून जातो. सोमदत्तच्या आयुष्यात जेव्हा अन्नाचा कण उरला नव्हता, तेव्हा त्याने देवाला दोष दिला नाही किंवा चुकीचा मार्ग निवडला नाही. माता पार्वतीचं गुपित व्रत हे आपल्याला सुचवतं की जेव्हा जगाचे सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा ईश्वराचा एक दरवाजा उघडलेला असतो. तुमची भक्ती आणि प्रामाणिकपणा जितका गुपित आणि निस्वार्थी असेल, तितकंच त्याचं फळ रसाळ असतं. ज्या रात्री सोमदत्ताने स्वतःच्या मुलाच्या तोंडचा घास एका अनोळखी वृद्ध दाम्पत्याला दिला, त्या क्षणी त्याचं नशीब बदललं होतं. आपण जेव्हा दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करतो, तेव्हा ईश्वराला आपल्यासाठी व्रत धरावं लागतं. देण्यामध्ये जे सुख आहे ते साठवण्यामध्ये नाही. हेच या कथेचं खरं मर्म आहे. सावकार धनीराम आणि सोमदत्त दोघांच्याही हातात तीच दिव्य काठी आली होती, पण एकासाठी ती काळ ठरली तर दुसऱ्यासाठी कल्पवृक्ष. याचे कारण आपल्या मनात असलेले विचार आहे. ही कथा सांगते की दैवी शक्ती किंवा संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येते, पण ती वाचवण्याची आणि टिकवण्याची ताकद केवळ शुद्ध चारित्र्याच्या माणसाकडेच असते. श्रद्धेचा दिवा मनात तेवत असेल तर नियतीच्या काळ रात्रीतही ईश्वराच्या आशीर्वादाचा प्रकाश नक्कीच पडतो. सोमदत्तच्या शेतात डोलणारे ते अक्षय अन्न आजही आपल्याला आठवण करून देते की जर आपण माणुसकी जपली तर सृष्टीची जननी माता पार्वती आपल्यासाठी सदैव पाठीशी उभी असते. तिचं ते व्रत आजही चालू आहे, प्रत्येक त्या माणसासाठी जो संकटात असूनही सत्याची साथ सोडत नाही. ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.